प्रत्येक जातीतल्या माणसाला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 99ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. महाराष्ट्र सर्वप्रथम जर कोणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. पवार साहेब कधी छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला दिसणार नाहीत, कुठच्याही सभेमध्ये दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं, म्हणून शिवछत्रपतींचं आमच्या कधीही ते नाव घेत नाहीत. त्यांचं एक भाषण बघत होतो म्हणे, अफजल खान म्हणे इथे आला होता, त्यावेळेला महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला, पण त्याच्यामध्ये काही हिंदू मुसलमान असं काही नव्हतं. मग पवार साहेब तो कशासाठी आला होता? केसरी टूर साठी काय ते वीणा वर्ल्डचं तिकीट घेऊन आला होता काय महाराष्ट्र दर्शन करायचं म्हणून? छत्रपतींची आमच्या ओळख काय? छत्रपतींनी ज्या वेळेला या स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळेला हातामध्ये ध्वज कोणता घेतला? भगवा घेतला, आमच्या भागवत धर्माचा घेतला, आमच्या महाराष्ट्राचा घेतला, संतांचा घेतला, आमच्या मंदिरांवरचा घेतला. ही लढाई तेव्हा कधी तुम्हाला दिसली नाही का की हिरव्या झेंड्याच्या विरोधातला हा भगवा झेंडा